मागच्या भागामध्ये कमिशनर साहेबांनी जो मेसेज पाठवला तो वाचून दोघंही फार स्तब्ध झाले होते, स्वप्नील आणि नेहा. आपण काय सांगू शकतो, हा प्लान वर्क करेल की नाही? प्लान बनवताना त्यांची टीम म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ, जैवविज्ञान, टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, इतिहास तज्ज्ञ, फॉरेन्सिक तज्ज्ञ, स्पेलिओलॉजिस्ट, सुरक्षा तज्ज्ञ आणि सायकोलॉजिस्टसुद्धा या सर्व टीमने खूप विचार करून प्लान बनवला असेल ना. मला खात्री आहे ह्याची. नेहा म्हणाली, मलासुद्धा खात्री आहे. तरीसुद्धा मनात आनंदाऐवजी बेचैनी का जास्त जाणवत आहे? स्वप्नील म्हणाला, कधी निघणार ते मिशनवर विचारतो मी त्यांना. नेहा म्हणाली, हो नक्की विचारा. स्वप्नील, याबद्दल घरात सांगायला हवं का नेहा? नको नको, असू देत. घरचे खूप आनंदात आहेत. उगाच काळजी वाटेल त्यांना. तिकडे काही वाईट घडायला नको, नाहीतर बाबांना वाटेल सर्व त्यांच्यामुळे घडून आलं. स्वप्नील, आपण त्यांच्यासमोर या गोष्टी करायच्याच नाहीत. इतका वेळ झाला, आपण रूममध्येच आहोत. चल बाहेर जाऊया, मी निशूला घेतो. दोघंही खाली आले. आईवडिलांपासून काही लपवता येतं का? ते लेकरांच्या चेहऱ्यावरूनच समजतात. तरीसुद्धा वसुधाताई म्हणाल्यात, बराच वेळ बोलत होतात तुम्ही. ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे ना? आनंदी चेहरा कसा काय कोमेजून गेला दोघांचा? स्वप्नील म्हणाला, मॉम, तसं काही नाही गं. खूप जास्त झोपलो ना, म्हणून असा सुस्तीत दिसतोय. सरी म्हणाली, कॉफी देऊ का तुम्हाला? स्वप्नील म्हणाला, नको, मी चहा घेतला. कधी? मला तर दिसले नाहीत. स्वप्नील म्हणाला, नेहाने बनवला होता. वरच घेऊन आली होती ती. स्वयंपाक करणारी बाई तितक्यात आली. वसुधा ताईला म्हणाली, ताई काय खायचं आहे आज? काय बनवू? ताई म्हणाल्या, तुला काय खाऊ घालायची इच्छा आहे? किती कठीण असतं हो. काय बनवू सांगा ना. चला मी जाते मग स्वयंपाक खोलीत आणि बघते काय भाज्या आहेत. सरी म्हणाली, मी येते मदतीला. चल मी सांगते काय बनवायचं. दादाताई आहेत ना, तर मस्तपैकी खास जेवण बनवूया. श्रीखंडपुरी घेऊ का बनवायला? बाई म्हणाली, घे की, पण सगळ्या स्वयंपाकात भाजी मुख्य असते बरं का. फ्रीजमध्ये बघ बरं काय आहे. बाईने फ्रीज उघडला. ताई, ही नदीतली मेथी जुडी कुठे मिळाली? अगं, आम्ही येताना गावाजवळ एक मुलगी टोपलं घेऊन बसलेली, तिच्याकडून घेतल्या ह्या जुड्या. बाई म्हणाली, एक सांगू का तुम्हाला? नेहा वहिनी आणि त्यांच्या बाबाबद्दल न्यूज दाखवली होती. आम्हाला वहिनीचा खूप अभिमान वाटतो. सरी म्हणाली, खरं आहे. आपल्या मुलांनी आपल्यासाठी कष्ट करावं असं वाटत नाही कुणाला. मुलं शिकून मोठी व्हावी, सेटल व्हावी असं वाटत असतं. कठीण परिश्रम घेतल्याशिवाय काही मिळत नाही. आईवडिलांचा आशीर्वाद असतोच मुलांना. बाई अशा बोलत होत्या. माहीत आहे गं, जे लोक म्हणतात ना ताई, मुली नको मुली नको, त्यांच्याकरिता नेहावहिनी एक उदाहरण आहेत बघा. सरी म्हणाली, कल्पनाताईने किती छान घडवले ना नेहाला. तोच नेहा आली आणि म्हणाली, ओ हो मावशांनो, काय चाललंय तुमचं? इतके कौतुक करू नका माझं. हरभऱ्याच्या झाडावर बसवू नका मला उगाच. बाळा, तू किती हिमतीने काम केले. आम्हाला पूर्ण माहिती नाही, पण शौर्य पुरस्कार मिळणे म्हणजे शौर्याचं काम केलं असेल तू. नेहा म्हणाली, तेवढं काही नाही केलं मी. ती माझी जबाबदारी होती. सरी म्हणाली, बघा, तुमच्या बोलण्यात माझा स्वयंपाकसुद्धा झाला. मी बाहेर जाते लॉनमध्ये आणि सर्वांना जेवायला बोलवून येते. तोपर्यंत नेहाने ताट डायनिंगवर ठेवून वाढण्याची तयारी करू लागली. श्रीखंडपुरीचा बेत म्हणजे सर्वांचा आवडता बेत होता. निशूबाळाला तर श्रीखंडपुरी खूप आवडत होते. थोडे आंबट, थोडे गोड अशी टेस्ट जिभेला चटकारे देत होते. जेवणानंतर शतपावली करताना नेहाचा फोन वाजू लागला. नेहाने फोन रिसीव केला. हॅलो नेहाताई, तू कशी आहेस गं? मला तुझी आणि बाळाची, आईबाबाची आणि जिजूची खूप आठवण आली. अजून किती नाव घेशील? बाळा, उद्या येतोय आम्ही.
मला पण माझ्या नारायण बाळाची दिल्लीला खूप आठवण आली होती. तुला चल म्हटलं पण तू आला नाहीस. ताई आता मला क्लासेसला दांडी मारता येत नाही. तुझी परीक्षा झाली की जाऊया आपण परत फिरायला. ताई काकू आणि बाबा कुठे आहेत? तू फोन करू शकतो बाबांना, निवांत बसले आहेत. बरं ताई, मी बाबांशी बोलतो. माझा नारायण बाळ लहान असताना माझ्याशिवाय राहायचा नाही. इतका समजूतदार कधी झाला? माझं लग्न होताच तो मोठा आणि मोठ्यासारखा वागू लागला. नेहाच्या मनात नारायणबद्दलचे विचार सुरू होते. स्वप्नील म्हणाला, नेहा काय म्हणालेस साले साहेब? काय रे साले काय म्हणतोस? आहेस ना माझा प्रिय साला. तुला माहीत नसेल तो मला किती पसंत करतो. अरे ते हिंदीमध्ये म्हणतात बरं का साला वगैरे. हो पण तो खूप छान वाटतो मला साला म्हणायला. बरं बाबा तुझी इच्छा, पण नारायणला अजिबात आवडणार नाही. मलाच तर किती गोष्टी सांगत असतो शहाणपणाच्या. आजोबा आहे माझा. स्वप्नील बाळाला जवळ पकडून फिरवता फिरवता गप्पा करत होता. नेहाला बघताच बाळ तिच्याकडे जाऊ लागला. आता तो स्पष्ट बोलायला लागला होता. बाळाची आवाज खूप गोड होती. तो काहीतरी गुणगुणत असायचा आणि छान वाटले की स्वतःच टाळी वाजवून हसायचा. हात जोडून प्रार्थना करायचा. प्रत्येक वस्तूबद्दल विचारायचा. आता बाळाला घरात खेळण्यापेक्षा बाहेर फिरायला खूप आवडत होते. मऊ खेळणी किंवा विविध टेक्स्चरच्या वस्तू स्पर्श करून अनुभव करायला आवडत होते. हळूच हात लावायचा प्रयत्न करीत होता. पाण्यात किंवा गार्डनमधील नळात खेळायला तर आणि भिजायला त्याला खूप आवडत होतं. तिकडेच जायला करत होता. आता रात्र झाली असली तरी बाळाला फक्त पाणी खेळायला हवं होतं. नेहा म्हणाली, आता पाण्याकडे नाही जायचं बाळा. उद्या आंघोळीला तुला इथेच आणते. नेहाला सुद्धा लहान मुलासारखं खेळायला खूप आवडायचं. तिला पण बाळासारखे पाण्यात भिजून ओले व्हावेसे वाटत होते. स्वप्नील म्हणाला, तुझी इच्छा पण पूर्ण करून घे बाळासोबत. नेहा म्हणाली, स्वप्नील तू पण येशील ना? अगं आपण काय लहान आहोत आता? काही नाही लहान मोठे, फक्त मजा म्हणून भिजायचे. मला ना पावसात भिजायला खूप आवडतं. पण आता पाऊस नाही तर नळाच्या पाण्यातच भिजूया. तितक्यात बाळ लहान बॉल पुढे सरकवत आणले बाळाने आणि दूर फेकून धावत जाऊन परत आणू लागले. आपल्या गप्पात बघ बाळ एकटेच खेळायला लागले. जमिनीवरचे छोटे रंगीबिरंगी गोटे हातात पकडून आणले. छोट्याशा मुठीत मावेना म्हणून सारखे गोटे खाली पडायचे आणि वाकून परत तो उचलायचे. आता बाळ मुद्दाम गोटे पाडायला आणि उचलायला हा नवीन खेळ स्वतः खेळत होता. हे बघून नेहाला बाळाचा खूप लाड आला आणि तिने बाळाला मिठीत घेऊन खूप पापे घेतले. स्वप्नील म्हणाला, आजची रात्र फक्त खेळासाठी आहे वाटतं. आता जर का घरात गेलोय ना तर बाळ खूप रडेल. संध्याकाळपर्यंत बाळ झोपले होते रे. आता तर झोपेचं नावही नको. स्वप्नील, मी खेळणीचा बॉक्सच घेऊन येतो बाहेर. हो घेऊन ये. आज बाळाला चांगलंच थक्कू देऊया. बॉक्स बघताच बाळ खूप खुदूखुदू हसायला लागलं. जसं त्याला ते हवं होतं. त्यातील आवडती घंटा आणि आवाजाची खेळणी बाहेर काढली. हलणारी आणि आवाज करणारी खेळणी बाळाला जास्त आवडत होती. चपटे वाजणारे बोर्ड आणि प्लास्टिकचे हलके ड्रम बाळाला विशेष आवडायचे. मॉलमधून असे खूप खेळणे आणले होते. छोटे कप किंवा बॉल्स रचणे आणि परत ते कोसळवणे. वस्तू एका बॉक्समध्ये टाकून बाहेर काढणे आणि परत आतमध्ये घालणे. हा असा खेळ तो खेळू लागला. नेहाने बाळाला मांडीवर बसवून बालगीते ऐकवू लागली तर बाळ खूप खुश होऊन हाताने टाळ्या वाजवू लागला. बाळाला वॉकरवर बसवले तर खाली उतरायला लागले होते, म्हणून स्वप्नीलने बाळाला खाली उतरवले तर ते वॉकर ढकलू लागले. मॉम डॅडच्या मदतीने छोट्या स्टेप चालण्याचा आणि डान्स करण्याचा सराव करत होते. नक्कल आणि अनुकरण करत होते. बॉक्समधून टेडी बिअरला बाहेर काढून त्याला बिस्किट खाऊ घालायला लागले होते. खेळणीतील फोनवर हॅलो करून गोड आवाजात बोलत होते. दोघांच्या आयुष्यात बाळाच्या या होणाऱ्या विविध छटांचा आनंद गगनात मावेनासा होता. स्वप्नील म्हणाला, आपण एक छोटंसं पपी आणूयात का?
नेहा म्हणाली, नको नको. दुरून कल्पनाताई आणि वसुधाताई या तिघांनाही बघतच होत्या. कल्पनाताई म्हणाल्या, आता बघा दोघांना कसा चेहरा टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा दिसतो. वसुधाताई म्हणाली, लहान मुलं देवाघरची फुलं असतात. बाळासोबत खेळताना सगळ्या जगाचा विसर पडतोय. कल्पनाताई, या तिघांना बघून आपणही असे क्षण अनुभवले त्याची परत आठवण झाली ना ताई. तेच आपलं मूल आज त्याच्या बाळासोबत खेळत आहे. जीवनाचे चक्र कसे फिरून परत येतात ना. फक्त व्यक्ती बदलतात, चक्र मात्र सतत फिरत असतात. ताई, हा आनंद स्वर्ग सुखापेक्षा खूप मौल्यवान आहे. हो ना. तर या आनंदाच्या मागे कुठले रहस्य दडलेले आहे हे आपण पुढच्या भागात नक्की बघूया. तर तुम्ही बघत राहा नेहा पर्व दुसरे, एक रहस्यमय कथा. धन्यवाद. मित्र हो, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले सुंदर सुंदर गोड असे कॉमेंट्स करा आणि सुपरचाट सुपर स्टिकर देऊ शकता तुम्ही. आणि नवीन भाग बघण्याकरिता तुम्ही स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि माझ्या कथेमध्ये एन्जॉय करा. धन्यवाद. बाय बाय.